फोटो काढ. सर्वांचे मी मनापासून स्वागत करीत आहे. पूजन करावे. सर व आपल्या अध्यापक विद्यालयातील प्राचार्य डॉक्टर विलास पाटील सर व सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, येथे उपस्थित सर्व मान्यवरांना माझा सस्नेह नमस्कार. जाण्याची वेळ आली तरी आठवणी राहतील खास. तुमच्या सहवासाने शुभेच्छा. आज आपण सर्व येथे एकत्र जमलो आहोत आपल्या तृतीय वर्षातील छात्राध्यापक व छात्राध्यापिका यांच्या जे स्कूल कमिटीचे सदस्य सुद्धा आहेत आणि दक्षिण विभागाचे आपले सल्लागार सदस्य सुद्धा त्यांनी काम करतात आणि नेहमी आपल्याला त्यांचं मार्गदर्शन असतं. आपल्याकडे त्यांचं मार्गदर्शन करत भरपूर मिळाले असे अन्नसुली गरजेचं आहे. त्यासोबतच ज्यांनी या कॉलेजला बोर मारून दिलेले, आपण जसं पाणी पितो दररोज, त्यामुळे दादांची नेहमी आठवण होते. आणि या भागात एक कर्तृत्वशील आणि दातृशील व्यक्तिमत्व म्हणून मला एवढंच म्हणावंसं वाटतं, कारण वेळ खूप झालेली, सांगण्यासारखं भरपूर आहे त्यामध्ये, पण आपला वेळ आपण पाळूया. गगन की शांत सितारे है, चमन की शांत बहारे है. गगन की शांत सितारे है, चमन की शांत बहारे है. हमारी शान यही है की आभ्या पधारे, आभ्या पधारे. या तिघांचे प्रमुख पाहुणे, अध्यक्ष आणि प्रमुख उपस्थित मी मनपूर्वक स्वागत करतो. आणि ज्या भौतिक आणि सांस्कृतिक स्पर्धा झाल्या तर त्यांचं बक्षीस आता होत आहे. मान्यवरांना मी अशी विनंती करते की विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व फूल देऊन त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करावे. या ठिकाणी प्रथम एक भारत श्रेष्ठ भारत उपक्रम झाला, त्यानंतर लोकनृत्य स्पर्धा घेतल्या गेल्या. यामध्ये प्रथम वर्षाची भारती सुहाना तिचा तृतीय क्रमांक आलेला आहे आणि तिच्यासोबतच शिरसाट पूजा हिनं सुद्धा सहभागी. ज्यावर द्वितीय क्रमांक आणि प्रथम वर्षाचा कांबळे अजय प्रथम क्रमांक. त्यानंतर एक भारत श्रेष्ठ भारत प्रमाणपत्र या वेशभूषा यांचं प्रथम क्रमांक आले कुमार अश्विनी. आदरणीय आणि आमच्या कॉलेजचे सर्व प्राध्यापक आणि आमच्या अध्यापक विद्यालयाच्या सर्व छात्राध्यापक व छात्राध्यापिका आहे. आनंदाचा याच्यासाठी की तुम्ही तुमच्या आयुष्याच्या पुढील टप्प्याकडे वाटचाल करत आहात आणि भावनिक याच्यासाठी की तुमच्यासोबत या वर्षभरात घालवलेले क्षण, आठवणी, हसणे, खेळणे, वेगवेगळे उपक्रम यात घालवले ते खूप खास व आनंददायी क्षण होते. ते निरोप देताना डोळे पाणावले, मनातल्या भावना शब्दात न मावले. तुमच्या आठवणींचा राहील असा सुगंध, जसा फुलामध्ये दरवळणारा गंध. जेव्हा आम्ही फर्स्ट इयरमध्ये आलो तेव्हा सर्व काही नवीन होतं. त्यावेळी आम्हाला आमच्या सेकंड इयरच्या मित्रमैत्रिणी खूप मदत केली. कधी अभ्यासात मार्गदर्शन केले तर कधी प्रॅक्टिकलमध्ये लेसन प्लॅन आणि इंटर्नशिप बाबत योग्य मार्गदर्शन केले. त्यांनी आम्हाला अभ्यासातच नाही तर प्रत्येक गोष्टीत मदत केली. डीएड हा फक्त अभ्यासक्रम नाही तर एक शिक्षक घडण्याची प्रक्रिया आहे आणि त्या प्रक्रियेत तुम्ही आमच्यासाठी आदर्श ठरला. विद्यार्थ्यांशी कसं वागायचं, त्यांना कसं समजून घ्यायचं, हे सगळं आम्हाला तुमच्याकडून शिकायला मिळालं. आजचा हा क्षण आमच्यासाठी खूप खास आहे. एक बाजूला आनंद आहे की तुम्ही तुमचं शिक्षण पूर्ण करून नवीन स्वप्नांच्या दिशेने वाटचाल करत आहात आणि दुसऱ्या बाजूला मनात एक हलकंसं दुःख आहे की तुमचा सहवास, तुमचं मार्गदर्शन तुम्ही आम्हाला ज्या पद्धतीने समजून घेतलं, मदत केली, त्यामुळे आम्हाला खूप आत्मविश्वास मिळाला. नुकत्याच आमच्या कॉलेजच्या क्रीडा स्पर्धा झाल्या, त्यात कधी आम्ही गोंधळलो, घाबरलो, तेव्हा तुम्ही आमचं धैर्य बनलात. काय होत नाही, एवढं घाबरायचं नाही, खेळा तुम्ही, असं बोलून आमचं प्रोत्साहन वाढवलात. तुमच्या आपुलकीचे बोल आम्हाला कायमस्वरूपी लक्षात राहतील.
आज इतकं सांगतो की तुम्ही कायम आमच्या मनात राहाल. अंतर वाढेल कदाचित, पण नातं कधीच दूर जाणार नाही. तुमच्या सहभागामुळे कॉलेजमधील विविध उपक्रम, स्पर्धा आणि कार्यक्रम अधिक रंगतदार झाले. तुमची ऊर्जा, आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन आम्हाला नेहमी प्रेरणा देत राहील. वाटचाल नवी सुरू झाली, स्वप्नांना मिळो उंच भरारी. तुमच्या यशाने उजळो आमच्या रयत शिक्षण संस्थेची कीर्ती सारी. निरोप हा शेवट नसतो, तर नव्या सुरुवातीची चाहूल असते. तुमची पुढील वाटचालीसाठी आम्ही मनस्पूर्वक शुभेच्छा देतो. आम्हाला खात्री आहे की तुम्ही सीटेट TET पासून आम्हाला एक आदर्श शिक्षक म्हणून मार्गदर्शन कराल. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसले में उड़ान होती है. किरदार ऐसा हो कि पहचान बन जाए, हर कदम ऐसा चलो कि निशान बन जाए. सक्सेस इज नॉट अ डेस्टिनेशन, इट्स अ जर्नी. और हमें यकीन है कि आपकी जर्नी बहुत शानदार होगी. अभी जाता तर एवढंच म्हणतो, अभी ना जाओ छोड़ कर कि दिल अभी भरा नहीं. अभी ना जाओ छोड़ कर कि दिल अभी भरा नहीं. एवढं बोलून मी माझं मनोगत संपवते. जय हिंद, जय कर्तव्य. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. विद्यालयामध्ये आज 24 एप्रिल 2026 रोजी द्वितीय वर्षातील प्रशिक्षणार्थींचे शुभचिंतनाच्या कार्यक्रमासाठी आज आपण येथे उपस्थित आहोत. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना तसेच माझ्या मित्रमैत्रिणींना पुढे आपल्याला वेगवेगळ्या वाटांनी निघायचं आहे. या कॉलेजमध्ये आलेला पहिला दिवस अजूनही डोळ्यांसमोर आहे. सगळं नवीन होतं. थोडी भीती होती, थोडी उत्सुकता होती, पण हळूहळू हेच कॉलेज आपलं कुटुंब कधी बनलं समजलंच नाही. मला अजूनही आठवत आहे, पहिल्यांदा प्रात्यक्षिक शिकवायला गेले तेव्हा हात थरथरत होते. आवाजही नीट येत नव्हता, पण विद्यार्थ्यांनी दिलेलं एक छोटंसं स्मित आणि शिक्षकांनी दिलेला धीर यामुळे माझा आत्मविश्वास वाढला. तो क्षण माझ्यासाठी खूप खास आहे. कॉलेजमधील कार्यक्रम, स्पर्धा तसेच एकत्र केलेली तयारी, कधी हसत कधी थोडं ताण घेत, पण शेवटी सगळं मनापासून केलं. मित्रमैत्रिणींसोबत केलेली मस्ती, एकमेकांना दिलेला आधार, हे सगळं आयुष्यभर आठवणीत राहील. आजचा हा दिवस आपल्या सर्वांसाठी अत्यंत मिश्र भावनांचा आहे. एका बाजूला 2 वर्षांचा हा प्रशिक्षणाचा प्रवास यशस्वीपणे पूर्ण केल्याचा आनंद होत आहे, तर दुसऱ्या बाजूला हा परिसर आणि मित्रमैत्रिणींना सोडून जाण्याचे दुःखही आहे. खरे तर DEDचं हे प्रशिक्षण म्हणजे केवळ पदवी का मिळत, तर आमचे शिक्षक हे फक्त पुस्तकातून धडे शिकवणारे नसून आयुष्य जगण्याची दिशा देणारे खरे मार्गदर्शक आहेत. कधी प्रेमाने समजावलं, कधी रागावून योग्य मार्ग दाखवला, पण त्या प्रत्येक गोष्टीमागे आमचं भलं होतं. आज निरोपाचा हा क्षण आला, डोळ्यात आपले पाणी, गुरूंच्या आठवणींनी मात्र मन सदैव राहील हसतमुख आणि आदरणीय खराटे मॅडम यांच्याबद्दल बोलायचं झालं तर 2 वर्षे सतत आमच्या वर्ग शिक्षिका म्हणून तुम्ही आम्हाला केवळ शिक्षण दिलं नाही, तर आईसारखं प्रेम, आधार आणि योग्य दिशा दिली. तुमचा दानशूर आणि मदतीचा स्वभाव आम्हाला नेहमीच प्रेरणा देणारा राहिला. कधी कधी तुम्ही आमच्यावर रागवलात, पण त्या रागामागेही आमच्याबद्दलची खरी काळजी आणि प्रेमच होतं हे आम्हाला जाणवतं. तुमच्या प्रत्येक शिकवणीतून आम्ही शिस्त, जबाबदारी आणि आत्मविश्वास शिकत गेलो. खरं तर शेवटी एवढंच म्हणेन की तुमच्यासारख्या शिक्षक मिळणे हे आमचं भाग्य आहे. पाटील मॅडम यांच्याबद्दल बोलायचं झालं तर मॅडम या सांस्कृतिक कार्यक्रमाचे अतिशय उत्कृष्ट पद्धतीने कसे केले जाते हे त्यांनी शिकवले. प्रत्येक विद्यार्थ्यांना स्वतःची कला सादर करण्याची संधी दिली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे प्रत्येक कार्यक्रम हा स्मरणीय राहील. त्या केवळ शिक्षक म्हणून नव्हे, तर एक मैत्रीण म्हणूनही आमच्याशी वागत होत्या. त्यांच्या या मैत्रीपूर्ण स्वभावामुळे आम्हाला नेहमीच आत्मविश्वासाने स्वतःला व्यक्त करता आले. शेवटी एवढंच म्हणेन की तुमच्यासारख्या शिक्षकांच्या सहवासात राहणं हे आमच्यासाठी अमूल्य अनुभव ठरलं. चक्के सर यांच्याबद्दल बोलायचं झालं तर सर यांनी नवनवीन उपक्रमांच्या माध्यमातून आमचं शिक्षण अधिक रंजक केलं. त्यांनी आम्हाला स्वच्छतेची सवय लावली, तसेच आम्हाला इंग्रजी विषय सोप्या भाषेत समजावून दिला. तसेच सरांबद्दल मनात थोडी भीती
होती, पण त्या भीतीमुळेच आम्ही शिस्तीत राहायला आणि योग्य मार्गावर चालायला शिकलो. प्राचार्य पाटील सर हे आमच्यासाठी एक आदर्श व्यक्तिमत्व ठरले. त्यांनी व्यक्तिमत्व विकास शिबिरांसारखे उपक्रम राबवून आमच्या सर्वांगीण विकासाला दिशा दिली. त्यांच्या सर्जनशील विचारसरणीमुळे आणि प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे आम्हाला आयुष्यात आत्मविश्वासाने पुढे जाण्याची प्रेरणा मिळाली. तसेच कार्यालयातील सरांनी नेहमी आमच्या अडचणी समजून घेतल्या आणि योग्य मार्गदर्शन केलं. मामा यांनीही हसतमुखाने आणि तत्परतेने आमची मदत केली. त्यांच्या या आपुलकीमुळे कॉलेजमध्ये आम्हाला नेहमीच घरच्यासारखं वातावरण मिळालं. निरोपाचा हा क्षण जरी थोडासा कठीण वाटतो, मन मात्र आठवणींच्या सागरात हरवून जातो. पुन्हा कधी भेटू की नाही माहीत नाही, पण तुमची साथ आयुष्यभर साथ देत राहील. तसेच तुमच्यासारख्या मित्रमैत्रिणी मिळाले हे माझं खूप मोठं भाग्य आहे. तुमच्या सर्वांच्या पुढील आयुष्यासाठी मनापासून शुभेच्छा. आदरणीय प्राचार्य सर आणि मान्यवर गुरुजी वर्ग आणि उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि प्रथम आणि द्वितीय वर्षातले छात्र अध्यापिका, मी आता या व्यासपीठावर उभा आहे. माझ्या मनामध्ये अनेक विचार येत आहेत. आनंद पण होत आहे आणि दुःख पण होत आहे. आनंद का होत आहे? कारण मी एक आयुष्याचा एक टप्पा पूर्ण केलेला आहे, त्याबद्दल मला आनंद आहे. दुःख होत आहे कारण आज हा सुवर्ण प्रवासाला मी आज निरोप देत आहे, त्यामुळे मनामध्ये दुःख आहे. डीएडचे हे दोन वर्ष कॉलेज पूर्ण करताना डीएड कॉलेजने आम्हाला फक्त शिक्षण आणि ज्ञान दिलं नाही, तर जीवन जगण्याची कला आत्मसात या कॉलेजामुळे केलोय. कारण व्यक्तिमत्व विकास शिबिर या सर्व गोष्टी या कॉलेजमधून आपण शिकलो आहे. तर हे सर्व माझी सोबती मित्र फर्स्ट इयर आणि सेकंड इयरचे फक्त आपण वर्गापुरते मर्यादित नाही, तर आपण आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आपण बनलो आहोत. पहिल्या दिवशी ज्या वेळेला मी आलो होतो त्यावेळेला मला वाटत सगळे माझ्यासाठी अनोळखी होती, परंतु आता हे सर्वांसमोर जगणं अशक्य असं वाटू लागले आहे. आता गुरुजनाविषयी बोलायचं म्हटलं तर गुरु हा शब्द फार मोठा आहे. गुरुने आम्हाला ज्ञान शिक्षण हेच दिलं नाही, तर त्याने आपल्याला योग्य अयोग्य याची जाणीव करून दिलेली आहे. तसंच त्यांनी अध्ययन व अध्यापन कार्यातून आम्हाला अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचे काम केलेले आहे. गुरुजींचा आपण उपकार कधीही फेडू शकणार नाही. त्यांच्या आम्ही कायम ऋणामध्ये राहू. मित्रांनो, आपण वर्गामध्ये असताना विविध उपक्रम करताना व्यक्तिमत्व शिबिर 1, 2, 3 आंतरवार्षिकी अंतर्गत विविध उपक्रम, त्यानंतर लेक्चरमध्ये होणारे छोटे छोटे विनोद, हे सर्व प्रसंग माझ्या डोळ्यासमोर येत आहेत. आणि इथून पुढे आपल्या प्रत्येकाच्या वाटा वेगवेगळ्या असणार आहेत, परंतु आपल्या मैत्रीचं स्नेहभावाचं नातं आपण कायम जपलं पाहिजे. शेवटी मी एवढं सांगितलं इच्छितो की आपण आता विद्यार्थी राहिलो नाही, तर एक शिक्षक आहोत. आपल्या हातात भावी पिढीची एक जबाबदारी आहे. त्या पिढीला आपण चांगलं शिक्षण द्यायचं असेल तर आपण एक आदर्श शिक्षक व संवेदनशील प्रेरणादायी शिक्षक होण्यास पात्र होण्यासाठी खटपट केली पाहिजे. आणि सगळ्यांनी आपण एक आदर्श शिक्षक व्हायचा प्रयत्न केला पाहिजे. कारण आपण शिक्षक चांगला असलो तर भविष्याची पिढी चांगली होणार आहे. आणि ह्या कॉलेजने मला हे सर्व दिलेलं आहे. शेवटी एवढं सांगून डोळे पाणावलेले आहेत, परंतु एक ओठावर आनंद सुद्धा आहे, कारण ही सर्व आठवणी मी घेऊन जाणार आहे. धन्यवाद. वडिलांनंतर दुसरे स्थान घडवतात ते आपले भविष्य महान. शब्दांमध्ये असते त्यांची ताकद. शिक्षक म्हणजे खरेच एक वरदान. अशा या माझ्या सर्व शिक्षकांना माझा नमस्कार. रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शाहू ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन रुकडी येथे आमच्या अध्यापक विद्यालयात मी द्वितीय वर्षाची छात्राध्यापिका श्रुती मठपती आज तुमच्यासमोर माझे मनोगत व्यक्त करणार आहे. माननीय व्यासपीठ, आदरणीय शिक्षकवृंद आणि माझे प्रथम व द्वितीय वर्षातील छात्राध्यापक यांना माझा नमस्कार.
आज आपण आमच्या शुभचिंतन कार्यक्रमासाठी येथे जमलो आहोत. थोडक्यात सांगायचं तर सुरुवातीचं वर्ष थोडं त्रासाचं गेलं, पण इथले सर्व शिक्षकांनी म्हणजे प्राचार्य पाटील सर, खराटे मॅडम, चटे सर तसेच पाटील मॅडम यांनी कशा प्रकारे अभ्यास करायचा, नोट्स कसे काढायचे, एखादा टॉपिक कसा लक्षात ठेवायचा या सर्व गोष्टींचे मार्गदर्शन केले. तसेच स्पर्धा परीक्षेसाठी आपल्या कॉलेजमध्ये मार्गदर्शक बोलावले जातात, याचा सुद्धा उपयोग आम्हाला होतो. तसेच आमच्या कॉलेजमध्ये विविध क्रीडा स्पर्धा, कलाविष्कार, क्षेत्रभेट, सामाजिक सर्वेक्षण यासारखे उपक्रम देखील घेतले जातात. माझं गाव आहे सुळकूट, कागलजवळच आहे. या 2 वर्षामधला माझा अनुभव सांगायचा तर प्रथम वर्षी घडलेला हा प्रसंग आहे. बुधवार दिनांक 5 मार्च 2025 रोजी मी माझे प्रथम वर्षाचे सर्व फाईल्स घेऊन तपासण्यासाठी येत होते. त्यावेळी साजनीच्या थोड्या जवळच ठीक 3:42 माझा ॲक्सिडेंट झाला. मी रस्त्याच्या बाजूला पडल्याने लगेच सगळे लोक जमले व ते म्हणाले, मॅडम तुम्हाला भरपूर लागला आहे, घरचा नंबर सांगा, फोन करून बोलावून घेऊया असे म्हणाले. पण मी त्यांना म्हणाले, नाही मला काही फार लागलेलं नाही आहे. मी माझा पेपर लिहिण्यासाठी म्हणजे त्या दिवशी एफ-एडचा पेपर होता, एफ-एडची MCQ होती, मला जायला हवं असे म्हणून मी थोडं साखर पाणी घेतले व शिस्तीत निघाले. कॉलेजमध्ये आल्यानंतर माझे सहकारी रोहिणी मॅडम मला पाहून म्हणाल्या, अहो खरंच तुम्हाला खूप लागलंय, तरी तुम्ही असंच कसं आला असे म्हणत त्यांनी खराटे मॅडमांना बोलावलं व मॅडम ते पाहताच क्षणी कोळी मामांना मलम आणायला सांगितले व त्यांनी म्हणाले की चला हॉस्पिटलला जाऊया असे म्हणाल्या. पण मी त्यांना म्हणाले की नाही मॅडम मला काही त्रास होत नाही आहे आणि मी पेपर लिहिणार आहे. मॅडम म्हणाल्या, अगं पेपरचं जाऊ दे पण तुला भरपूर लागले असं म्हणत मॅडम रोहिणी मॅडमांच्या सोबत मला जायला सांगितलं. त्याही खूप घाबरल्या असल्याने घरापर्यंत येतो असं म्हणत होत्या. मी म्हणाले नको मी जाईल शिस्तीत असे मी म्हणाले. दुसऱ्या दिवशी लगेच मीनल पाटील मॅडमांचा मेसेज आला की तब्येत कशी आहे असे विचारण्यासाठी. मी म्हणाले बरी आहे मॅडम. तसेच प्राचार्य सर व चट्टे सरांनी व इतर शिक्षकांनी देखील विचारपूस केली व वेळोवेळी शिस्तीत जा असे सांगत असत. तसेच या माझ्या पुढच्या शिक्षकांवरच्या वेळोवेळी मदत केली. फक्त सांगायचा उद्देश एवढंच आहे की रयत शिक्षण संस्था अध्यापक विद्यालय रुपडी येथील सर्व शिक्षक फक्त अभ्यासाकडे नव्हे तर प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष देऊन त्यांच्याकडून कार्य करून घेतात. म्हणून रयत गीताच्या 2 ओळी सादर करते. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा. अशा प्रकारे या 2 वर्षात मला आमच्या कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर विलास पाटील सर, खराटे मॅडम, चट्टे सर व पाटील मॅडम, क्लार्क पाटील सर तसेच कोळी मामा यांनी मला वेळोवेळी मदत केली. तसेच गेल्या वर्षांचे प्रणव सर व दरी मॅडम यांनी सुद्धा मला मार्गदर्शन केले. याबद्दल त्या सर्वांचे मनापासून मी आभार मानते. एवढेच प्रथम व द्वितीय वर्षातील सर्व छात्राध्यापकांना एवढं सांगायचं आहे की आपण सर्वांनी मिळून एकतरी ॲडमिशन आपल्या कॉलेजमध्ये करायचं आहे. तसेच ॲडमिशनच्या जाहिरातीचा फोटो प्रत्येकाने स्टेटसला ठेवायचं आहे. आणि पुढं थोडं सांगायचं तर एकदम मोठ्यानं रयत शिक्षण संस्था लय भारी. रयत शिक्षण संस्था लय भारी. अध्यापक विद्यालय रुपडी लय भारी. अध्यापक विद्यालय रुपडी लय भारी. थोडं असं ॲक्शन करून म्हटलं तर आणि जरा छान वाटेल. मोठ्यानं म्हणा. आपले प्राचार्य पाटील सर, खराटे मॅडम, चट्टे सर, पाटील मॅडम, क्लार्क पाटील सर, कोळी मामा. लय भारी. धन्यवाद.
एवढे बोलून मी माझे मनोगत थांबवते. धन्यवाद. तसेच रयत मौली लक्ष्मीबाई पाटील, आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज, तसेच बहुजन समाज आणणारे किंवा मार्ग दाखवणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तसेच आज जर आपण बघितलं तर ही आपली भूमी देखील खूप पवित्र अशी आहे, कारण या ठिकाणी कर्मवीरांना राजश्री शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने ही भूमी जी आहे ती पावन झालेली आहे. या भूमीमध्येच आपलं अध्यापक विद्यालय जे आहे ते उभारलेलं आहे आणि या वास्तूमध्ये आणि या पावनभूमीमध्ये तुम्ही शिक्षण घेतलेलं आहे. त्याचं भाग्य माझं देखील आणि तुमचं देखील खूप मोठं भाग्य आहे, कारण आपण सगळे रयत शिक्षण संस्थेचे छात्र अध्यापक बॅचेस माझ्या हातोखालून गेलेले आहेत आणि प्रत्येक बॅचेसमध्ये काहीतरी वैशिष्ट्य असतं. बघ तसं तुमच्या देखील बॅचेसचं काहीतरी वैशिष्ट्य आहे. या बॅचमध्ये जर आपण बघितलं तर बरेच मेंबर जे आहेत ते लग्न झालेले आहेत. संसाराचा गाडा, मुलं, सासू सासरे यांना सांभाळून या ठिकाणी कार्यावरची कसरत जी आहे ती केलेली आहे. आणि ही कसरत करत असताना कुठेतरी आम्हाला बोलावं लागतं, कारण वेळेत येणं, वेळेत काम पूर्ण करणं अपेक्षित असतं. तुमच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी जर आपण बघितलं तर त्यावेळेला आम्ही बोलल्यानंतर खूप राग येतो, रडायला येतं, पण त्यावेळेला बोलण्याचा हेतू जो आहे तो तुम्हाला दुखवण्याचा नसतो. तुमचं प्रात्यक्षिक कार्य जे आहे ते वेळेत होणं गरजेचं असतं. आणि तुमच्या म्हणजे या ठिकाणी जसं आपण पाहिलेलं आहे की तुमच्यासाठी आपण CTET TET क्वालिफाय होण्यासाठी कार्यशाळांचं आयोजन केलेलं आहे. वेगवेगळे शिक्षण तज्ज्ञ असतात. तुमची झोळी जी आहे ती कुठेही फाटकी नसू नये. म्हणजे आम्ही जे तुमच्यासाठी तुमच्या भवितव्यासाठी जे बोललेलो आहोत, कारण आज आपण पाहतोय की स्पर्धेचं युग आहे. या स्पर्धेच्या युगामध्ये तुम्ही टिकला पाहिजे आणि तुम्ही भावी आयुष्यामध्ये शिक्षक म्हणून जाणार आहात. त्यावेळेला जे विद्यार्थी घडवणार आहात ते विद्यार्थी देखील तुमचे चांगले घडले पाहिजेत आणि त्या दृष्टिकोनातून तुमचं बेसिक संकल्पना ज्या आहेत त्या चांगल्या होणं महत्त्वाचं आहे. कारण आज आपण पाहतोय की पहिलीपासूनच सगळ्या स्पर्धा ज्या आहेत त्या आलेल्या आहेत आणि या स्पर्धेच्या युगामध्ये जर शिक्षक चांगला असेल तरच विद्यार्थी चांगला घडणार आहे. आणि यासाठी आम्ही या ठिकाणी देखील तुम्हाला बोलत होतो. ते बोलणं जे आहे ते बाजूला ठेवायचं. आपल्या हितासाठी, आपल्या भविष्यासाठी शिक्षकांनी जे बोललेलं आहे ते आपण तिथे विसरून जायचं असते. आणि आमचा विद्यार्थी जो आहे तो वरती क्लास 1 ऑफिसर कसा बनेल या दृष्टिकोनातून आमची अपेक्षा असते आणि त्यासाठीच आम्ही बोलत असतो. आपण जर बघितलं तर फर्स्ट इयरला आपण 38 विद्यार्थ्यांची संख्या होती, म्हणजे ॲडमिशन घेतलं त्यावेळेला. आणि आज आपण सेकंड इयरला पाहतोय की हळूहळू संख्या जी आहे ती काय झालेली आहे, कमी झालेली आहे. काही कारणास्तव ती कमी होत असते. काही मुलं MPSCची तयारी करत होते, काहींचे संसार, काहींची नवीन लग्न झालेली असतात, म्हणजे घरगुती अडचणी असतात. सासूबाई काहींच्या आजारी पडल्या, त्यांनी कॉलेज सोडलेलं आहे. किंवा आता देखील बघितलं की सेकंड इयरला गेल्यानंतर देखील 2 विद्यार्थी आपले कमी झालेले आहेत. म्हणजे 38 विद्यार्थ्यांपासून कसं पुढं वाटचाल कराल यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. आणि त्याच्यातून आज हे 22 हिरे जे राहिलेले आहेत ते नक्कीच आमचं रयत शिक्षण संस्थेचं आणि आपल्या अध्यापक विद्यालयाचं नाव पुढं घेऊन जातील आणि आपल्या स्वप्न जे आहेत उराशी बाळगून पुढं जावं, CTET TET क्वालिफाय व्हावी ही अपेक्षा या ठिकाणी आम्ही सर्वजणच व्यक्त करतो. आणि त्या दृष्टिकोनातून आपण देखील प्रयत्न करणार आहात. निरोप समारंभ आम्ही कधीच म्हणत नाही, शुभचिंतन दिन म्हणत असतो. तुमच्यासाठी शुभेच्छा देत असतो. शुभचिंतन या ठिकाणी आपण देत असतो आणि त्या दृष्टिकोनातून तुम्हाला काही अडचणी असेल कधीही तुम्ही फोन केला तर आम्ही कधीही तुम्हाला नाही म्हणणार नाही. कुठलीही अडचण असू द्या, तुम्ही त्या ठिकाणी आम्हाला फोन केला तर तुमच्या हाकेला आम्ही नक्कीच साथ घालणार आहोत. आपण पेपर होईपर्यंत, पेपरच्या आदल्या दिवसापर्यंत तुम्हाला मार्गदर्शन करत असतो. असं कुठलंच कॉलेज नाही की सगळ्यांना एवढं वैयक्तिक. आता सकाळी देखील मी फोन केलेत की काही जण आलेले नाही, त्यांना का आलेलं नाही बाबा, म्हणजे घरी जाईपर्यंत आपण काळजी घेत असतो. म्हणजे या ठिकाणी हा रयत परिवार जो संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर पाटील, रयत मावली लक्ष्मी वहिनी, आरक्षणाचे जनक राजश्री छत्रपती शाहू महाराज या सर्वांना आपण आता वंदन करूया. आज या ठिकाणी प्रथम वर्षाचं, द्वितीय वर्षाचं शुभचित्र आणि दुसऱ्या वर्षाला निरोप थोडासा कार्यक्रमामध्ये बदल असेल असा, कारण अभ्यासक्रमाचं आपल्या हे स्वरूपच असं आहे की प्रथम वर्षाचं देखील बोर्ड असतं आणि सेकंड इयरला देखील बोर्ड असतं.
पुढे एक गोष्ट लक्षात ठेवायची, म्हणजे प्रथम वर्षाला देखील शुभचिंतन परिस्थिती आहे आणि द्वितीय वर्षाला देखील आहे आणि निरोप देखील आहे. असा छोटेखानी कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आपले शेजारी असणारे याच प्रिमाइसेसमधील महात्मा गांधी विद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय माने साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी या कार्यक्रमाचे अध्यक्ष, स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य आणि राज्य शिक्षण संस्थेच्या दक्षिण विभागाच्या सल्लागार समितीचे सदस्य, आपले मार्गदर्शक दिग्गजांना, मंचावर उपस्थित असणारे स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य आणि थोर दर्जेदार चिंतामणी मगदूम साहेब, द्वितीय वर्षाच्या वर्ग शिक्षिका प्राध्यापिका सौ खराटे मॅडम, डॉक्टर चट्टे सर, पाटील मॅडम आणि प्रथम आणि द्वितीय वर्षाचे तुम्ही सर्व छात्राध्यापक. खरं म्हणजे शुभचिंतनाचा कार्यक्रम आहे आणि अण्णा जरा गोड बोलावं लागेल ही अपेक्षा माझ्याकडून आहे. पण गेल्या वर्षभरामध्ये असा कुठला प्रसंग आला नसेल की मला तोंड द्यावं लागलं नसेल. कुणाचं बाळ रडतंय, कुणाची सासू आजार आहे, कुणाचं काय झालंय, कुणाचं काय झालंय, ह्या सगळ्या गोष्टींना आम्हाला तोंड द्यावं लागलं. म्हणजे मीच असं नाही की सगळे प्राध्यापक माझे ह्या सगळ्या गोष्टींना तोंड देत आहेत. कारण घटनाच अशी इथं या ठिकाणी झालेली आहे की बऱ्यापैकी मला वाटतं 90% विद्यार्थी हे लग्न झालेले आहेत, मॅरिड आहेत आणि त्यांचे घरचे सगळे प्रॉब्लेम आहेत. ते सगळे प्रॉब्लेम इथं घरचं कमी म्हणून इथं कॉलेजचं थोडंफार की काय आमच्या समोर मांडायचं. आणि त्यात दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे 99% मुली, आणि ही मुख्य अडचण आहे आपल्याकडं. कारण जरा काय बोलावं तर मग गंगा, जमुना, सरस्वती जेवढ्या काय असतील त्या व्हायला सुरुवात होतात आणि मग आपोआपच काही गोष्टी आम्हाला त्या ठिकाणी मान्य करायला लागतात. मग ह्याला इतकी सवलत दिली की तुम्ही कॉलेजला कधी या, वेळ ठरलेली नाही. वेळ तसं 10:30 ते 5 आमचं कॉलेज, 3:30 कॉलेज आहे, पण 12 वाजता सुद्धा येणार, लगेच 4ला जाऊ का म्हणणार. असो या वर्षभरामध्ये मग प्रथम वर्ष असेल, द्वितीय वर्ष असेल, मी प्रामाणिकपणे सांगतो, जरी हा आम्हाला त्रास झाला असला तर इतर कोणत्याही गोष्टीचा त्रास त्या सर्व छात्राध्यापकांच्याकडून आम्हाला झालेला नाही. अभ्यासक्रमामध्ये पूर्तता त्यांनी वेळोवेळी दिलेली, जरा मागं पुढे इकडे तिकडे झालं असेल, पण एक मात्र तुमचं भाग आहे. आमचं जसं खराट मॅडम म्हणलं की आमचं भाग आहे. कर्मवीर अण्णांच्या आणि श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या पदस्पर्शानं पावन पुनीत झालेल्या या भूमीमध्ये आपल्याला शिकण्यासाठी मिळतं, ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि ही गोष्ट कुणाच्या वाटेला गेली नाही. तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी भाग्यवान आहोत. दुसरी गोष्ट मला अशी सांगायची आहे की परवा आमचं इन्स्पेक्शन झालं आणि 7 अध्यापक विद्यालयामध्ये आम्हाला कमी मार्क्स मिळाले. आता कमी का मार्क्स मिळाले, त्यांनी कोणत्या पद्धतीने आम्हाला मूल्यांकन केलं आम्हाला माहीत नाही. पण माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट एवढी होती की ज्या वेळेला संस्थेमध्ये अध्यापक विद्यालयाची समितीची सभा भरली त्यावेळेला एकही कॉलेज त्या स्पर्धा घ्यायला तयार नव्हतं. त्यावेळेला मी ताटमाने म्हटलं की मी स्पर्धा घेतो, कारण मला माहित होतं की माझी स्कूल कमिटी माझ्या पाठीशी राहणार आहे. आणि मग त्या ठिकाणी मी डिक्लेअर केलं आणि सर सगळ्या 7 अध्यापक विद्यालयाच्या स्पर्धा इथं घेतल्या, आम्ही यशस्वी पार पाडल्या आणि याचं सर्व श्रेय प्रथम वर्षाचे माझे द्वितीय वर्षाचे सर्व छात्राध्यापक आहेत. त्यांनी जर मला सहकार्य केलं नसतं तर कदाचित त्या स्पर्धांमध्ये पार पडल्या नसत्या आणि मुलाच योगदान माझ्या प्राध्यापकांचे. पण का न जाणं काय झालं मला माहीत नाही. मी आजारी असल्यामुळे मी त्या ह्याला उपस्थित राहिलो नाही, अन्यथा मी प्रत्येक गोष्टीला तोंड दिला असतो. असो, हे मूल्यमापनाचा भाग वेगवेगळा आहे, पण आमचे प्राध्यापक आमच्या विद्यार्थ्यांसाठी, आमचे विद्यार्थी त्यांच्या स्वतःसाठी किती राबतायत, किती काम करतायत हे मला माहीत आहे. आणि त्याच्यामुळं मी अशी अपेक्षा बाळगतोय सेक्रेटरीकडून की येणारी जी माझी मिटिंग असेल अध्यापक विद्यालय समितीची, त्याच्यामध्ये मात्र तुम्ही 100% निकाल लावून पाटील सरांची बाजू कशी ताट राहील त्या ठिकाणी हे पाहावं एवढी माझी तुमच्याकडून अपेक्षा आहे. शेवटी जाताना एवढंच म्हणे, घ्यायला इंग्रजी आकाशी चित्ततीचे पिलापाशी, त्याप्रमाणे सेकंड इयरमधून तुम्ही जरी गेला असला, जाणार असला तर जगाच्या पाठीवर कुठेही जा, महात्मा आपलं या ठिकाणी डीएड कॉलेज आपले प्राध्यापक, ग्रामस्थ किंवा आपलं परिवार या कुणालाही तुम्ही विसरू नका आणि विसरणार नाही या अपेक्षा व्यक्त करतो. तुम्हाला परीक्षेसाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद सर. आणलेला आहे तर त्यांनी ते माननीय प्राचार्य आणि सर्व प्रमुख पाहुणे यांना ते सुपूर्द करावे अशी त्यांना विनंती करते.
एज्युकेशन रुकडी या अध्यापक विद्यालयात आज आपण सर्वजण शुभचिंतन 2025-26 हा कार्यक्रम साजरा करत आहोत. आजच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले महात्मा गांधी विद्यालय व ज्युनियर कॉलेज रुकडीचे प्राचार्य माननीय श्री रघुनाथ माने सर यांनी आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहून आपल्या सर्वांना खूप छान मार्गदर्शन केलं. सर्व अध्यापकांना शुभेच्छा दिला. त्याबद्दल त्यांचे आपल्या अध्यापक विद्यालयाकडून शतशः आभार. तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले स्थानिक स्कूल कमिटी सदस्य सल्लागार समिती रयत शिक्षण संस्था दक्षिण विभाग सांगलीचे माननीय श्री अण्णासो डिग्रजे सर यांचेही आपल्या विद्यालयाकडून शतशः आभार. आणि यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले स्थानिक स्कूल कमिटी सदस्य माननीय श्री चिंतामणी मगदूम सर यांचेही मनापासून आभार मानते. तसेच आजच्या आपल्या अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विलास पाटील सर, प्राचार्य डॉक्टर राम सटे सर, प्राध्यापक खराटे मॅडम, प्राध्यापक पाटील मॅडम यांचेही हे तर आपले उत्तम मार्गदर्शक आहेतच, यांचेही आपल्या अध्यापक विद्यालयाकडून शतशः आभार. तसेच द्वितीय वर्षातील सर्व विद्यार्थी, प्रथम वर्षातील सर्व छात्राध्यापक, द्वितीय वर्षातील सर्व छात्राध्यापक यांचेही आपल्या अध्यापक विद्यालयाकडून मनापासून आभार मानते. आणि आजच्या कार्यक्रमाचं संयोजन करणारे संयोजकांनी खूप छान नियोजन केलं, त्याबद्दल त्यांचेही आभार मानते. अनावधानाने कोणाचे आभार मानावायचे राहून गेले असतील तर त्यांचेही आभार मानते. आणि हा कार्यक्रम इथं संपन्न झाला असं जाहीर करते. मॅडम इकडे बघा, हात करा मस्तपैकी सगळ्यांनी. नाही काय करायला पुढं आम्ही दाखवू घे. जेव्हा पहिला अँड्रॉइड दोन नाव आहेत. म्हणजे कशाबद्दल, जेवण झाल्याबद्दल? छान छान तर म्हणा की. अरे छान आहे का नाही? कसं झालंय? मस्त. छान 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 छान. इकडे छान 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 करा की. मग बसा तसंच. छान छान करा. माड बघा नाही, कॅमेरात बघायला. तांबडा असा ना की इकडे बम्मा येशू सेकंड इयर राहिलं, फर्स्ट इयरच जेवाले ढीकभर. येते
ज्याचं नाव असेल त्यानं पुढे यायचं. अरे खिडक्या उघडा की किती गरम होते. बघा बघा चांगलं आहे बघा. मुली म्हणतात तुला पाहून चढते माझ्या गालावर लाली, अगं बाई हाच आमचा बाहुबली. चैतन्य. बघा की मुली म्हणतात तुला पाहून चढते माझ्या गालावर लाली, अगं बाई हाच माझा बाहुबली. फास्ट गाडी चालवून मागे टाक सशाला, एवढ्या सुंदर चेहऱ्याला फेअर अँड लवली कशाला. फास्ट गाडी चालवून मागे टाक सशाला. रेशमाच्या रेखांनी लाल काळ्या धाग्यांनी कर्नाटकी कशी जमीदारीला, हातण गलावून माझ्या साडीला. रेशमाच्या रेखांनी लाल काळ्या धाग्यांनी कर्नाटकी कशी जमीदारीला, हातण गलावून माझ्या साडीला.
हो हो